शेतामधील बोअरवेलच्या केबल आणि विस्तारा चोरीच्या प्रकरणात शिंदखेडा पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 सराईत चोरट्यांना अटक केली आहे। या आरोपीकडून चोरीतील सुमारे 1,29,500 रुपयांचा मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून केबल चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आले आहेत। दिनांक 25 जून रोजी सायंकाळच्या दरम्यान दलावाडे शिवारातील शेतातून बोअरवेलची केबल कापून चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना शेतमालकांना संशय आल्याने त्यांनी त्यांना पकडले। या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयूर भिला धनगर वय 24 वर्ष राहणार वाल्मिक नगर शिरपूर आणि राहुल संजय पारधी वय 20 राहणार शिरपूर जिल्हा धुळे यांचा समावेश आहे। दरम्यान शिंदखेडा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी मयूर भामरे यांनी या गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू केली। शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित असलेल्या या चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत आरोपींकडे कसून चौकशी करण्यात आली। चौकशी दरम्यान आरोपींनी यापूर्वी शिंदखेडा परिसरातील 2 वेगवेगळ्या शेतांमधून विस्तारा व बोअरवेल केबल चोरी केल्याची कबुली दिली। त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुझुकी ॲक्सेस 125 दुचाकी तसेच चोरी केलेल्या केबलसह एकूण 1,29,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून केबल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे, पोलीस उपनिरीक्षक माया राजपूत गुलाब ठाकरे यांच्यासह हेमंत फुलपगारे, गणेश सोनवणे, अखिल पठाण, प्रशांत पवार, रुपेश चौधरी, पूनमचंद कोळी आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता।